नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करणार आहोत. राईट टू फ्रीडम. या पूर्वीच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये कलम 14 ते 18 यामध्ये जे काही मूलभूत हक्क संदर्भामध्ये समानतेचा अधिकार दिलेला होता या अधिकाराचा विचार केला. यामध्ये आपण 5 कलम बघितलेत. कलम 14 नुसार कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील अशी तरतूद आपण अभ्यासली. कलम 15 नुसार आपण बघितलं की सार्वजनिक स्थळी जात, धर्म, वंश, लिंग आणि जन्मस्थळाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची तरतूद आपण अभ्यासलेली आहे. कलम 15 नंतर आपण कलम 16चा जो विचार केला यामध्ये नोकरीबाबत समानता आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थळ आणि याशिवाय आपण कुळ आणि वास्तव्य या 7 गोष्टींच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही याचाही विचार केला. त्यानंतर कलम 17 हे अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात आहे आणि त्यानंतर कलम 18 मध्ये पदव्यांच्या समाप्तीच्या संदर्भात जो काही विचार केलेला आहे की आपल्या भारतामध्ये पदव्या दिल्या जाणार नाही, केवळ शैक्षणिक क्षेत्र आणि सैनिकी क्षेत्रामध्येच पदव्या दिल्या जातील या संबंधीच्या तरतुदीचा विचार आपण मागच्या भागात केला. आज आपण आपल्याला जे मूलभूत अधिकार घटनात्मक दृष्टिकोनातून मिळाले त्यातल्या दुसऱ्या अधिकाराचा विचार करणार आहोत. तो आहे स्वातंत्र्याचा अधिकार. आता या स्वातंत्र्याचा अधिकार जर आपण बघितला तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 मध्ये हे स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला दिले गेले. आता कलम 19, 20, 21 आणि 22 हे जे 4 कलम आहेत हे स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संदर्भात आहे. यामध्ये कलम 19 हे व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे आणि कलम 20, 21 आणि 22 हे जे आहे या स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या संदर्भातील कलमे आहेत. मित्रांनो, प्रश्न सहज आपल्याला पडतो की लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते योग्य आहे की अयोग्य? तर निश्चितच हा लोकशाहीचा पाया आहे. कारण लोकशाही ज्या तत्वांवर उभी आहे ती लोकशाही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 तत्वांवर लोकशाही जर उभी असेल तर स्वातंत्र्य आवश्यक आहे. मग लोकशाहीमध्ये जोपर्यंत व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं जात नाही तोपर्यंत व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकणार नाही. या दृष्टिकोनातून व्यक्तीच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशानेच आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 पासून ते 22 मध्ये या स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये उहापोह केलेला आहे. मित्रांनो, हा स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार करत असताना आपण इथे बघतो की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हा स्वातंत्र्याचा अधिकार जेव्हा आपल्याला दिला गेला तर यामध्ये हा अधिकार कलम 19(1) मध्ये दिला गेला. म्हणजे नागरिकांना स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे हा कलम 19 मधल्या पहिल्या भागामध्ये दिलेला आहे. यामध्ये 7 प्रकारचे स्वातंत्र्य जेव्हा घटना तयार करण्यात आली होती त्या घटना तयार करत असताना याच्यामध्ये 7 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले होते. या 7 स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कलम 19(1) मध्ये आपल्याला नागरिकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. यामधला जर पहिला भाग बघितला तर भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य यामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे. नंतर शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य हे नागरिकांना या तरतुदीमधल्या दुसऱ्या भागानुसार देण्यात आलं. म्हणजे कलम 19 मधल्या पहिल्यामध्ये जो ख भाग आहे यानुसार शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. यानंतर आपण बघतो की याच कलमामध्ये ग हा जो पार्ट केलेला आहे तिसरा भाग, यामध्ये संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यातला चौथा भाग आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण भारतभर म्हणजे भारताचं जे परिक्षेत्र आहे संघराज्याचं या क्षेत्रफळामध्ये सर्वत्र संचार करण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला मिळालं आहे. यानंतरचा जो 5वा भाग आहे याच्यामध्ये तर या 5व्या भागामध्ये भारतात कुठेही स्थायी होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यानंतर याच्यामध्ये जो 6वा भाग होता यामध्ये आपण मालमत्ता जमा करणे, बाळगणे किंवा तिचं वितरण किंवा खर्च करण्याचा हा जो स्वातंत्र्य आहे हा सुद्धा कलम 19 मध्ये देण्यात आलेला. पण मित्रांनो, हा अधिकार 44व्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला. आता ही 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये झालेली आहे आणि 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने हा अधिकार आता सध्या राहिलेला नाही. 20 जून 1979 पासून याची अंमलबजावणी झाली की हा मालमत्तेचा हक्क आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकारातून काढण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतर या मूलभूत म्हणजे आपल्याला जे काही स्वातंत्र्य देण्यात आलं याच्यामध्ये जे 7वं स्वातंत्र्य आहे यामध्ये आपण कोणताही व्यवसाय किंवा व्यापार किंवा उद्योग करण्याचं स्वातंत्र्य नागरिकांना या कलम 19(1) मधल्या छ या भागात म्हणजे 7व्या भागात दिलेले आहे. म्हणून एकूण 7 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला कलम 19(1) नुसार मिळालेले आहे. या 19(1) नुसार जे स्वातंत्र्य 7 मिळाले होते यातला मात्र 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने एक आपला जो मालमत्तेचा
स्वातंत्र्य आहे मालमत्ता जमा करण्यासंबंधीचे, हा आता रद्द झालेला असल्यामुळे सध्या किती स्वातंत्र्य आहेत? केवळ 6. म्हणजे घटना निर्माण केली तेव्हा किती प्रकारचे स्वातंत्र्य नागरिकांना कलम 19 नुसार देण्यात आले होते? तर किती? 7. आणि आज सध्या किती आहे? 6. तर यानंतर आपण या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपण बघूया की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे जे काही स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 नुसार दिले, तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की आपल्याला स्वातंत्र्य दिलेले होते. कलम 19(1) मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यानुसार आपण आपल्या अधिकारांचा वापर करू शकत होतो. भाषण करण्याचं स्वातंत्र्य असेल, संचाराचं असेल, संघटना किंवा सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. पण या स्वातंत्र्यावर आवश्यक असलेल्या ज्या मर्यादा होत्या, या मर्यादांचा उल्लेख मात्र भारतीय राज्यघटनेत केलेला नव्हता. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की मला स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असं वाटतं, पण स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपात असलं पाहिजे, कारण जेणेकरून मला माझ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्यामध्ये मर्यादा येणार नाही याचा विचार करावा लागतो. मित्रांनो, निसर्गातल्या काही गोष्टी जरी आपण बघितल्या ना, याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या जीवनासाठी हवा खूप आवश्यक असते. पण ही हवा जेव्हा स्वैराचाराचं रूप धारण करते तर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे ठरते. याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे. यानंतर पाण्याच्या संदर्भातही असं म्हणतो की पाणी हे आपलं जीवन आहे. पण हे पाणी जेव्हा अतिरेक स्वरूपात, म्हणजे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की जर वादळ म्हणजे पाणी झालं असेल, म्हणजे पर्जन्यवृष्टी जर झाली मोठ्या स्वरूपात आणि काही ठिकाणी आपण पाहतो की अनेक लोकांचं जीवन किंवा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वैराचार वाढतो तेव्हा अशा प्रकारचे अनेक प्रश्न निसर्गाच्या संदर्भात होतात. तर आपल्या अधिकारांच्या संदर्भात त्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा म्हणजे स्वातंत्र्य दिलं आहे. मग आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. मग या अधिकारावर काही बंधनं सुरुवातीला घटनेमध्ये घातलेली नव्हती. अपेक्षित होती, पण त्यामध्ये घटनेमध्ये त्याचा उल्लेख केलेला नव्हता. परंतु आपण पाहतो मानवी प्रवृत्ती आहे. मग स्वातंत्र्याचा जेव्हा आपल्याला अधिकार मिळाला तर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मला स्वातंत्र्य आहे. आता समजा मीच विचार केला की मला स्वातंत्र्य आणि एखाद्या रस्त्यावरनं जाताना मी कशाही पद्धतीने जाऊ शकेन. मग मी अगदी भरधाव गाडीवर धावते, इकडे तिकडे कशाही पद्धतीने जर मी गाडी चालवत असेल तर माझ्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळा येईल की नाही? मग दुसऱ्याने असं म्हणावं की मलाही स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीने त्यांनी जीवन जगावं. मग अशा वेळेस समाजामध्ये आपण शांततेने आणि व्यवस्थित पद्धतीने, सुव्यवस्थित पद्धतीने जीवन जगू शकणार नाही. अशा वेळेस समाजामध्ये शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतर प्रत्यक्ष परिस्थितीनुसार असं लक्षात आलं की आपण स्वातंत्र्य नागरिकांना दिलंय, पण या नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर मात्र मर्यादा घातलेल्या नाही. मग मर्यादांचा गैरवापर व्हायला सुरुवात झालेली आहे. मग त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध घातला पाहिजे. पण मग या संदर्भामध्ये आता ज्या लोकांचे अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार गेला असेल किंवा त्याच्यावर अतिक्रमण झालं असेल, तर अशा व्यक्ती न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेल्या. मग स्वातंत्र्याच्या बंधनाची तरतूदच आपल्या म्हणजे संविधानात नाही. मग न्यायालयाला निर्णय देताना त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले. जसं आता आपण पाहतो की रमेश ठाकरे विरुद्ध मद्रास राज्याची जी केस आहे 1950 मध्ये चाललेली, श्रीनिवास विरुद्ध मद्रास यांच्या संदर्भात जो खटला 1951 मध्ये झाला, या खटल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निकाल दिला, तर या निकालाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की न्यायालयाचा विचार असा होता की जर घटनेमध्ये तरतूद नाही तर आम्ही या स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्या हालचालीवर निर्बंध घालण्याच्या तरतुदीचा विचार करूच शकत नाही. मग आता जेव्हा न्यायालयाचा हा निर्णय आला आणि स्वातंत्र्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर म्हणजे एका व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर जर परिणाम होत असेल तर याच्यावर कुठेतरी बंधनं घालणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी सरकारला जाणवलं. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की 1951 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या भारतीय घटनेमध्ये या ठिकाणी संशोधन करण्यात आले किंवा दुरुस्ती करण्यात आली. आणि या दुरुस्तीनुसार आपल्यावर म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्यावर काही बंधने घालण्यात आलेली आहे. मग 1951 मध्ये जी काही पहिली घटना दुरुस्ती केली, या घटना दुरुस्तीने जी काही बंधनं आपल्यावर घातली त्याचा समावेश मात्र कलम 19च्या दुसऱ्या भागामध्ये केलेला आहे. मग आता कोणती बंधनं घातली याचाही विचार करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व जर धोक्यात येत असेल तर या ठिकाणी राज्याला बंधन घालण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. किंवा राज्याची सुरक्षितता ज्या ठिकाणी धोक्यात येत असेल, मग अशा वेळेस सुद्धा सरकार आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधनं घालू शकतात. किंवा एका देशाचा जेव्हा दुसऱ्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध असेल आणि या संबंधामध्ये आपल्या
स्वातंत्र्यामुळे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल किंवा अन्य स्वातंत्र्यामुळे जर परकीय देशांशी असलेल्या मैत्रीच्या संबंधामध्ये जर काही बाधा निर्माण होत असेल तर अशा वेळेस सुद्धा सरकारला त्यावर काही बंधनं घालण्याचा अधिकार आहे. यानंतर आपण पाहतो की सामाजिक म्हणजे सार्वजनिक जीवन आपण जेव्हा जगतो तर या सार्वजनिक जीवनामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रत्येकाला हवीशी वाटते. पण एखाद्याच्या वागण्यामुळे, एखाद्याच्या सभेमुळे किंवा इतर काही कारणामुळे जर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत असेल तर अशा वेळेस त्यावर बंधनं घालण्याचा अधिकार कोणाला आहे? शासनाला प्राप्त झाला, म्हणजे राज्याला प्राप्त झालेला आहे. सभ्यता आणि नीतिमत्ता याचं जर अहित होत असेल, म्हणजे सभ्यता आणि नीतिमत्तेलाही जर धोका असेल तर अशा वेळेस मात्र आपण पाहतो की या ठिकाणी राज्य सरकारला त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे किंवा बंधनं घालण्याचा अधिकार आहे. काही बाबतीत आपण पाहतो एखादा न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्या न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाला असेल तर अशा वेळेस सुद्धा राज्य सरकार त्याच्यामध्ये बंधनं घालू शकतात. याशिवाय अब्रू नुकसान असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडनं अपराधासाठी चिथावणी जर दिली जात असेल तर अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी बंधनं घालण्याचा अधिकार सरकारला पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 मध्ये प्राप्त झाला आणि त्याचा समावेश कोणत्या कलमात केलाय? कलम 19 मध्येच दुसऱ्या भागामध्ये केलाय. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की कलम 1901 म्हणजे 19 मध्ये या दुसऱ्या भागामध्ये राज्याला बंधने घालण्याचा अधिकार दिलेला आहे. ही घटना दुरुस्ती पहिली आहे, याचा विचार आपण इथे केलेला आहे. यानंतर आपण बघूया की जो दुसरा, आता या ठिकाणी आपण पाहतो की या दोन्ही गोष्टी जर सोबत बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की आपल्या भारतामध्ये हा जो कलम 19 नुसार आपल्याला प्राप्त झालेले नागरी अधिकार आहेत. मग यामध्ये भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं आहे, भारतामध्ये सर्वत्र संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा इतरत्र संपूर्ण भारतामध्ये आपण कुठेही स्थायी सुद्धा नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या रूपाने स्थायी होऊ शकतो. मालमत्ता आपण बाळगू शकतो, पण हा मात्र मालमत्तेचा हक्क आता राहिलेला नाही आणि कोणताही व्यवसाय, व्यापार आणि उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कलम 19(1) ने मिळालं. आणि कलम 19(2) नुसार जी बंधनं घातली त्यामध्ये देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व धोक्यात येत असेल, राज्याची सुरक्षितता धोक्यात येत असेल, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध असलेले धोक्यात येत असतील, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला जर धोका निर्माण होत असेल, सभ्यता आणि नीतिमत्ता याचं हित जर धोक्यात येत असेल, न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसान किंवा अपराधास चिथावणी जर कोणत्या व्यक्तीकडनं दिली जात असेल तर अशा वेळेस राज्य सरकार त्यावर बंधनं घालू शकतात. अशा प्रकारची तरतूद कलम 19(2) मध्ये केली. या कलम 19(1) आणि 2 नुसार आपल्याला जे काही अधिकार प्राप्त झाले याचा सविस्तर विचार आता आपण करणार आहोत. मित्रांनो, पहिला जो 19(1) मधला पहिला भाग आपण बघितला, यामध्ये आपण बघितलं की भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आता भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असावं का असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर निश्चित आपणही म्हणाल की नाही, मला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. आपणही आपल्या घरामध्ये जेव्हा वागतो तेव्हा नाही, माझंही ऐका असं आपण नेहमी म्हणतो. म्हणजे आपलं ऐका ही म्हणजे आपले विचार अभिव्यक्त केल्यानंतर कोणीतरी ऐकले पाहिजे असं आपल्याला वाटतं. मग हे अभिव्यक्त करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य अपेक्षित आहे. मग हे भाषण स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये आवश्यक आहे, कारण लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे. मग जनतेचे विचार, आचार जोपर्यंत शासनाच्या पर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत सरकारला निर्णय घेता येत नाही किंवा सरकारकडनं जर काही गोष्टी परिपूर्ण होत नसेल तर अशा वेळेस नागरिकांना आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. अनेकदा असं होतं की जर व्यक्ती स्वातंत्र्यामुळे म्हणजे भाषण स्वातंत्र्य आहे तर काही वेळेस वाद होण्याची, पण मित्रांनो लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला जर आपलं मत प्रकट करायची संधी दिली, होऊ शकतं एखादा माझं मत मला वाटत असेल की मी खूप बरोबर बोलते आणि दुसऱ्या व्यक्तीने ते खोडून टाकलं असेल, पण विचारांच्या आदानप्रदानातून, एकमेकांच्या विचारातून शेवटी सत्य बाहेर येतं. म्हणून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे आणि हे आपल्याला कलम 19 मधल्या पहिल्या भागातील पहिल्यामध्ये म्हणजे अ मध्ये दिलेला आहे. क म्हणा, अ म्हणा, म्हणजे 19(1) हा पहिला जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो आपल्याला कोणता मिळाला? भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. कारण विचारांचं आदान प्रदान करण्याचं जे स्वातंत्र्य आहे या भाषण आणि अभिव्यक्तीतूनच येतं. मग आता भाषण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. कोणतीही व्यक्ती आपले विचार व्यक्त करू शकेल, मांडू शकेल, तिला ते स्वातंत्र्य आहे. मग कुणीही त्याला रोखू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1) ने मिळालंय. याशिवाय आपण बघतो की भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये मग मुद्रण स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा अभिप्रेत आहे. म्हणजे आता इथे प्रेस जो आहे, प्रेस फ्रीडम, हा सुद्धा याच 19(1) चाच भाग आहे. याला वेगळं केलेलं नाही.
म्हणून आपण वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ज्या काही विचारांची व्यक्तता होत असते किंवा मतांतर येत असतात, याचा जो विचार करतो हे 19.1 मधल्या पहिल्याच भागामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये. ह्या भाषण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये संविधानामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. आता वृत्तपत्र स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच समाविष्ट केलेलं आहे असं मत त्यावेळेस घटना समितीचे जे सदस्य होते ना, श्री अय्यंगार यांनी मांडलेलं होतं. आता अय्यंगार यांनी जे मत मांडलेलं होतं, याच मताला दुजोरा त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणजे ज्यांनी घटना तयार केली, मसुदा समितीचे जे सदस्य अध्यक्ष आहेत, अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की हो, वृत्तपत्राचा समावेश हा म्हणजे वृत्तपत्राचा स्वातंत्र्याचा समावेश हा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच अभिप्रेत आहे. त्याचा उल्लेख आपण स्पेशली वेगळा केलेला नाही. आणि अशा प्रकारे भारतीय नागरिकांना वृत्तपत्रातून आपले विचार प्रगट करण्याचं स्वातंत्र्य आहे. तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही असं मत त्या काळात मांडलेलं होतं. आणि अशा प्रकारे मग प्रेस असेल किंवा मुद्रण स्वातंत्र्य असेल किंवा वृत्तपत्राचं स्वातंत्र्य असेल किंवा व्यक्तीला नागरिकांना मिळालेलं स्वातंत्र्य आहे भाषण किंवा आपलं मत अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, हे कलम 19.1 मधल्या पहिल्या भागानुसार क नुसार आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यानंतर आपण त्या कलम 19.1 मधल्याच दुसरा जो आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे, तो या संबंधीची जी तरतूद केलेली आहे ती ख म्हणजे दुसऱ्या भागात 19.1च्या ख म्हणजे दुसऱ्या भागात केलेली आहे. आता हा जो स्वातंत्र्य आपल्याला मिळाला की आपल्याला शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. आता नागरिक म्हणून आपल्याला जेव्हा असं वाटलं की आपल्या विचारांना मतांना प्रगट करायचं असेल तर यासाठी आपण एकत्र येऊ शकतो, सभा घेऊ शकू, संमेलन घेऊ शकू, चर्चासत्रांचं आयोजन करू शकू किंवा वेळ प्रसंगी आपल्या मागण्या किंवा आपल्या विचारांना रेटून धरण्यासाठी मोर्चा आहे, निदर्शन आहे, मिरवणुका काढणं यासारखा सुद्धा आपण मार्ग स्वीकारू शकतो. म्हणजे याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय. म्हणून शांततेने आणि विनाशस्त्र, पण याच्यामध्ये कंडिशन्स काय टाकली आहे की आपण शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण एकत्र येऊ शकतो, आपण चर्चा करू शकतो, एखाद्या विषयाच्या बाबतीत आपण आपली मतमतांतरे यातनं प्रगट करू शकू. पण यावर सुद्धा बंधनं घातलेली आहे. या बंधनाचा जर विचार केला तर आपण पाहतो की जेव्हा आपण सभा घेणार किंवा एखादा मोर्चा काढणार तर यामुळे देशाचं सार्वभौमत्व किंवा राष्ट्रीय ऐक्य किंवा सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता मात्र घ्यावी लागेल. जर ही दक्षता घेतली नाही म्हणजे सार्वजनिक हित धोक्यात येणार असेल किंवा सार्वभौमत्व देशाचं धोक्यात येणार असेल किंवा राष्ट्रीय ऐक्यासमोर जेव्हा प्रश्न निर्माण होईल किंवा शांतता आणि सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तर अशा वेळेस आपल्या एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावर राज्याला बंधन घालण्याचा अधिकार कोणत्या कलमाने मिळाला? 19.2 नुसार. म्हणजे बंधनं जी पण आहेत ती कलम 19.2 नुसार घातलेली आहे. एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावर जेव्हा गदा आली तेव्हा बाबूलाल पार्टे हे महाराष्ट्र राज्याच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेले होते किंवा इंद्रदेव सिंग विरुद्ध भारत सरकार यांच्यामध्ये सुद्धा या अधिकाराच्या म्हणजे या स्वातंत्र्यावरून प्रश्न निर्माण झालेला होता. रामेश्वर प्रसाद विरुद्ध बिहार राज्य यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे एकत्र येण्याच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये निर्णय गेलेला होता तर अशा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सभा भरण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने त्यांनी अवैध ठरवले होते. म्हणजे इथे सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही इथे सभा घेऊ नये, पण यांचं म्हणणं होतं की आम्ही सभा घेणार. मग तेव्हा कोर्टाने निकाल दिला की ज्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या सभेमुळे जर सार्वजनिक शांतता धोक्यात येत नाही किंवा देशाचं सार्वभौमत्वाला धोका नाही, राष्ट्रीय ऐक्याचा प्रश्न निर्माण झाला नाही तर मग यांच्या सभा घेण्यावर बंधनं घालण्याचा अधिकार नाही. म्हणून अशा प्रकारे राज्याने बंधनं घालण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ ते विनाकारण बंधनं घालू शकतील का? नाही. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच ते बंधनं घालू शकतात. अशा प्रकारे आपण पाहतो की जेव्हा जेव्हा भारताचं सार्वभौमत्व असेल तर या भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आला, राष्ट्रीय ऐक्याला धोका आला असेल, सार्वजनिक सुव्यवस्था यांना धोका असेल तरच राज्य सरकार त्याच्यावर बंधनं घालू शकतात, अन्यथा ते बंधनं घालू शकत नाही. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर आपण बघतो की जो पुढचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे तो संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. आता आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये राहत असताना आपण बघतो की आपल्याला संघटना स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, आपला एक गट तयार केला पाहिजे, एकत्र येऊन काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून समान विचारसरणीच्या व्यक्ती एकत्र येतात, संघटना स्थापन करतात हे आपण बघतो. मग राजकीय पक्ष ही एक संघटनाच आहे.
मग सामाजिक आणि सांस्कृतिक विविध मंडळं, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल किंवा इतर मंडळं जी आपण पाहतो सांस्कृतिक मंडळं निर्माण झालेली आहेत, या सांस्कृतिक मंडळांचा जर आपण विचार केला तर ही सुद्धा संघटनाच आहे, एक विशिष्ट उद्देशाने एकत्र आलेली आहे. मग ती प्रमंडळ असेल, भागीदारी मंडळ असेल, व्यावसायिक किंवा कामगारांच्या संघटना आहेत, प्राध्यापकांच्या संघटना असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय संघटना आहेत. या संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) मध्ये जो तिसरा भाग आहे या तिसऱ्या भागातून मिळालेला आहे. म्हणून आपण आपल्या हितासाठी आपण समान उद्दिष्टाने एकत्र येऊन या ठिकाणी संघटना स्थापन करू शकतो आणि आपलं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याला दिशा देऊ शकू, वेळप्रसंगी सरकारच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दबाव पण आणू शकू. पण कोणतंही कार्य करत असताना किंवा स्वातंत्र्य देत असताना आता मर्यादा आल्या. त्यामुळे जर आपल्या या संघटना स्थापन करण्याच्या स्वातंत्र्यामुळे जर सार्वजनिक सुव्यवस्था किंवा देशाची नीतिमत्ता किंवा एकात्मता जर धोक्यात येणार असेल तर अशा वेळेस संघटना स्थापन करण्याच्या आपल्या स्वातंत्र्यावर या ठिकाणी कोण म्हणजे बंधन आणू शकेल? सरकार. म्हणजे राज्याला त्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार आहे. तर नेहमी मर्यादा नाही घालू शकत, पण आपली संघटनेचा उद्देश हा मात्र चुकीचा असेल, ज्याच्यामुळे आपल्या सुव्यवस्थेला धोका आहे, आपल्या नीतिमत्तेला धोका आहे, देशाच्या नागरिकांच्या जीविताला जर धोका असेल तर अशा वेळेस मात्र सरकार त्याच्यावर बंधनं घालू शकतात. अशा प्रकारची तरतूद या संघटना स्थापन करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या बेकायदेशीर संस्था होत्या ना, त्या संस्थांवर बंधनं सरकारने घातलेली आपण बघतो. ज्या दहशतवादी संघटना आहेत या संघटनांना बंधनं घालून नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारकडनं जो केला तो याच कलम 19(2) नुसार केलेला आहे. तर अशा प्रकारे संघटना आपण स्थापन करू शकतो, पण आपला उद्देश मात्र देशहिताचा किंवा चांगला असणं गरजेचं आहे, अन्यथा सरकार त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतात असा विचार आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यानंतरचा जो पुढचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे की भारतामध्ये सर्वत्र संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालंय. मग आता संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालंय, मग भारताच्या संघराज्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल कुठेही नाही तर 28 घटक राज्य आपल्या भारताची आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहे, या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपण मुक्तपणे संचार करू शकतो. हा संचार करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला. म्हणून आपण पाहतो की आपल्या भारतातील नागरिकांना इथे संचार करण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे निमित्ताने कुठेही संचार करू शकतील किंवा फिरण्याच्या निमित्ताने जाऊ शकतात. मग अशा पद्धतीने या संचार स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर या संचार स्वातंत्र्यानुसार जरी आपल्याला अधिकार मिळालेला असला तरी प्रत्येक स्वातंत्र्यावर काय आहे? बंधनं आहेत. लोकहिताचा विचार करून, जनहिताचा विचार करून, देशाच्या शांतता सुव्यवस्थेचा विचार करून, लोकांच्या आरोग्याचा, नीतिमत्तेचा विचार करून काही बंधनं या संचार स्वातंत्र्यावर सुद्धा घातलेली आहे. समजा एखादी व्यक्ती संसर्गजन्य रोगाने पीडित आहे आणि तिच्या संसर्गजन्य रोगाचा परिणाम एकामुळे जर दुसऱ्याला होणार असेल तर यावेळेस त्याच्यावर बंधनं घालणं आवश्यक आहे. म्हणून संसर्गजन्य रोगाने जर एखादी व्यक्ती पीडित असेल ना तर तिच्या स्वातंत्र्यावर बंधन घालण्याचा अधिकार राज्याला प्राप्त झाला. किंवा अनेकदा आपण असं पाहतो की वन्य जाती आणि जमाती आहेत, त्या जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतात. मग तिथे काही व्यक्ती जाऊन त्यांना धमकवतात, त्यांची जी फसवणूक करून त्यांच्याकडनं आवश्यक नैसर्गिक साधन सामग्री हे अतिशय अल्प दरामध्ये किंवा त्यांची फसवणूक करून काढून घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस सुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या संचार स्वातंत्र्यावर सरकारला बंधन घालण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण पाहतो की संचार स्वातंत्र्य नागरिकाला मिळालंय. आपण भारताच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन मुक्तपणे संचार करू शकतो, परंतु त्या संचार स्वातंत्र्यावर काही बंधनं मात्र घालण्यात आलेली आहे. याचा विचार मात्र आपण केला पाहिजे जेव्हा जेव्हा सार्वजनिक हित अडवईल. म्हणून आपण जे घटक पाहिले त्या घटकांच्या आधारावर संचार स्वातंत्र्यावर सुद्धा काही बंधनं आहेत. म्हणून स्वैरपणे आपण आपला म्हणजे संचार करू शकत नाही. जर एखाद्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्या जीविताला धोका असेल तर तिथे आपल्याला प्रवेश नाकारू शकतो सरकार. हे अनेकदा पाहतो, पूर्वी प्राप्त झाले. परंतु ज्या भागामध्ये अजूनही आपल्या जीविताला धोका असेल किंवा शासनाला काम करत असताना काही अडचणी येत असतील, सार्वजनिक हित किंवा देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येत असेल तर अशा वेळेस संचार स्वातंत्र्यावर शासन बंधनं घालू शकतात. याचाही विचार आपण केला पाहिजे. मित्रांनो, यानंतर आपण बघतो की आपल्याला या कलम 19(1) मध्ये जो 5वा अधिकार मिळाला आहे म्हणजे 5वं स्वातंत्र्य मिळालं आहे की भारतामध्ये कुठेही स्थायी होण्याचं स्वातंत्र्य. आता ही 28 घटक राज्य आपण पाहतो, केंद्रशासित प्रदेश आहेत, तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आपण स्थायी होऊ शकतो.
आता ही स्थायी होण्यासाठीची माझी जर इच्छा असेल की आता मला या राज्यातनं त्या राज्यात जायचंय, तिथेच माझी जागा घ्यायची, तिथे मला व्यवसाय करायचा आणि मला तिथेच स्थायी व्हायचं, मग कामाच्या निमित्ताने असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने सुद्धा मी एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ शकेल. म्हणजे हा अधिकार आपल्याला कलम 19 नुसार मिळालेला आहे. म्हणजे 19(1) मधल्या 5व्या नुसार भारतामध्ये कोठेही स्थायी होण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून देशाच्या कोणत्याही भागात आपल्या इच्छेनुसार आपण स्थायी होऊ शकतो. हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. मग नोकरीच्या निमित्तानेच तुम्ही म्हणा किंवा मी म्हणे किंवा व्यवसायाच्या निमित्ताने काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी सुद्धा आपण एखाद्या दुसऱ्या भागात राहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जसं संचार स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे स्थायी होण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या ठिकाणी कलम 19(1) नुसारच मिळाले. आता या संदर्भामध्ये गोपालन खटला झाला होता कोर्टात. मग सर्वोच्च न्यायालयाने गोपालन खटल्याच्या संदर्भात जो निकाल दिला ना, याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की भारतीय नागरिकांना भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये संचार जसा करण्याचा अधिकार आहे किंवा वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. पण जर देशाची एकात्मता टिकून राहण्यास याच्यामुळे मदत होते असं त्यांचं मत होतं. कारण आपण एका राज्यातल्या व्यक्ती दुसऱ्या राज्याशी जोडल्या जातो आणि म्हणून देशाची अखंडता किंवा एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं स्थायी होण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा संचार स्वातंत्र्य असेल हे उपयुक्त ठरतं. अशा प्रकारची म्हणजे निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या या कलम 19(1) मध्ये 4थ्यामध्ये आपण संचार स्वातंत्र्य पाहिलं, 5व्यामध्ये आपण जर संचार केला आणि माझी इच्छा झाली की मला याच राज्यात खूप छान वाटलं आणि तिथेच राहायचंय तर मी तिथे राहू शकेल. मग थोड्या काळासाठी राहील किंवा कायमस्वरूपी सुद्धा मी निर्णय घेतला की इथे मला राहायचं आहे, तिथेच माझं व्यवसाय करायचा आहे तर तिथे मी राहू शकेल. अशा प्रकारची तरतूद आपल्या या भागात केलेली आहे. यानंतर आपण बघतो की याच नंतरचा जो एक अधिकार आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं होतं की मित्रांनो आता मी जीवन जगते तर आपल्याला माहिती आहे की जीवन जगण्यासाठी संपत्ती प्रत्येकाला हवीशी वाटते. म्हणून मालमत्ता जमा करणं, ती मग बाळगणं किंवा माझ्याकडे असलेल्या मालमत्तेचं कसं वितरण करायचं याच्या संदर्भात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या कलम 19(1) मध्ये आपल्याला 6व्या भागामध्ये प्राप्त झालेलं होतं. पण हे स्वातंत्र्य देत असताना त्याच्यामध्ये अनेकदा बदलही झालेले आहेत. घटना दुरुस्त्या या संदर्भात झाल्या, परंतु 1978 मध्ये आपण पाहतो 44वी घटना दुरुस्ती झाली आणि या 44व्या घटना दुरुस्तीने आपल्याला जो मालमत्ता जमा करण्याचं स्वातंत्र्य होतं किंवा वितरण करण्याचं स्वातंत्र्य होतं किंवा बाळगण्याचं स्वातंत्र्य होतं, हे स्वातंत्र्य मात्र कलम 19(1) मधनं आता काढून टाकण्यात आलंय. आणि याचा समावेश आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की याच्यातनं काढलं तर मग ते कुठे घातलं असेल किंवा मग आज तर आपण मालमत्ता जमा करतोय. मग हे स्वातंत्र्य कलम 300 मध्ये हा एक वेगळा भाग तयार केला, उपभाग तयार केला आणि कलम 300च्या उपभागामध्ये मध्ये याचा समावेश केलेला आहे. स्वतंत्रपणे याचा समावेश केलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहतो की मालमत्तेचा अधिकार फक्त आपल्या स्वातंत्र्यातनं काढला आणि तो कलम 300 मध्ये टाकलेला आहे. यानंतरचा म्हणजे आता हा अधिकार नाही हे लक्षात आलं. यानंतर आपल्याला जो 7वा अधिकार पूर्वीच्या प्रमाणे, परंतु आजचा आपण जर विचार केला तर आपल्याला मिळालेलं 6वं स्वातंत्र्य जर कोणतं असेल तर कोणताही व्यवसाय म्हणा किंवा व्यापार म्हणा किंवा उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आता मला जर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये इच्छा असेल तर मी एखादं इलेक्ट्रॉनिकचं दुकान थाटू शकेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करण्याची एखादी फॅक्टरी मी टाकू शकेल किंवा मला असं वाटलं की नाही मला आता की आमच्याकडची केळी आहेत त्या केळीच्या आधारावर काही उत्पादन तयार करायचे तर मित्रांनो आवडीनिवडीनुसार आपल्याला आपला व्यवसाय म्हणा, रोजगार म्हणा किंवा एखादा व्यापार करण्याचं म्हणा किंवा उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण या उद्योगाचा आपल्या समाजाच्या एकात्मतेवर किंवा सार्वजनिक हितावर किंवा नीतिमत्तेवर दुरुपयोग होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची. काही व्यवसाय असे असतात की ज्याचा सार्वजनिक जीवनावर किंवा नीतिमत्तेवर काय परिणाम होऊ शकतो, मग अशा व्यवसाय करण्यावर बंदी घातलेली आहे. जसं आपण पाहतो की इथे जुगार करणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत की जुगार खेळत असतात. मग हे जुगार खेळणं वास्तविक आपल्याला अधिकार नाही किंवा स्वातंत्र्य नाही, याच्यावर बंधन आहे. पण या पद्धतीचे व्यवसाय जे आहेत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, हे व्यवसाय मात्र आपण करू शकतो. अशा प्रकारे व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. पण जे व्यवसाय बेकायदेशीर आहे अशा बेकायदेशीर व्यवसायावर मात्र आपल्याला चालवण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे आज आपण पाहतो आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले आहेत. यामध्ये 7 स्वातंत्र्य सुरुवातीला होते, आज मात्र ते 6च आहे. आणि हे स्वातंत्र्य कशाने मिळाले? कलम 19(1) नुसार मिळाले. आणि या प्रत्येक स्वातंत्र्यावर बंधन घालण्यात आलेले. म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार ठेवला का की मी स्वैर आहे, मला जसं वाटेल तसं मी वागू शकेल, असं नाही. इथे बंधनं घातलेली आहेत. आणि या बंधनाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की आपल्याला जे स्वातंत्र्य आहे तर या स्वातंत्र्यावर काही बंधनं शासनाने घातलेली आहे. याचा विचार आजच्या या भागामध्ये केला. आणि हे जर आपण बघितलं ना की या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये
आपण हे चित्र जर बघितलं तर मित्रांनो, स्वातंत्र्य आहे, राईट टू फ्रीडम आहे, प्रत्येक नागरिकाला आहे, तो स्वतंत्रपणे स्वच्छंदी जीवन जगू शकेल. परंतु त्याच्या स्वच्छंदी जीवनाचा जर इतर व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतोय, देशाच्या एकात्मतेवर, देशाच्या सार्वजनिक सुव्यवस्थेवर, शांततेवर किंवा नीतिमत्तेला किंवा अब्रूनुकसानीचा प्रश्न असेल किंवा लोकांचं जीवन धोक्यात येत असेल, तर अशा वेळेस मात्र त्याच्यावर बंधन घालण्याचं अधिकार सुद्धा आपण पाहतो आहे. म्हणून तिथे बंधन घालण्याची कडी टाकून ठेवली, लॉक नाही केलाय. तुम्हाला आधी स्वच्छंदता आहे, पण या स्वच्छंदतेचा परिणाम जर दुसऱ्या व्यक्तीवर झाला तर मग हे कुलूप लावण्याचा अधिकार कुणाला दिलाय? म्हणजे याची चावी म्हणजे जी 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती केलेली आहे ना, या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला हा बंधनं घालण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून या आपल्या स्वातंत्र्याची जेव्हा दुष्परिणाम होतील अशा वेळेस त्यावर बंधनं घालण्याचा म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला लॉक करण्याचा अधिकार कुणाला दिलाय? राज्य सरकारला. त्यासंबंधीची तरतूद कलम 19च्या दुसऱ्या भागामध्ये केलेली आहे. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्याचा हक्क देत असताना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, म्हणजे स्वैर नाही, स्वैर आचार नाही. आपल्या आचारावर कुठेतरी बंधनं आहेत आणि प्रत्येक स्वातंत्र्याच्या अधिकारावर, म्हणजे जी 6 स्वातंत्र्य आपण अभ्यासली, या प्रत्येक स्वातंत्र्यावर काही ना काही बंधनं केव्हा घालू शकतील? म्हणजे अगदी रोज बंधनं ते घालणार नाही, पण ज्यावेळेस आपल्या या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होत असेल किंवा इतरांच्या स्वातंत्र्यावर अडथळा येतो, सार्वजनिक शांतता आणि ही धोक्यात आली असेल तरच, म्हणजे राज्यही विनाकारण आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकणार नाही, ही पण बाब लक्षात घे. अशा प्रकारे स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो, हा आपल्या जीवनासाठी किंवा लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक असलेला भाग आहे. म्हणून या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आज आपण या भागात विचार केलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये या स्वातंत्र्याचं आपल्याला जे स्वातंत्र्य, सप्त स्वातंत्र्य सुरुवातीला होते, आता 6 स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी. कारण स्वातंत्र्य दिलं आणि त्याचं संरक्षण नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही, म्हणजे असूनही स्वातंत्र्य काही उपयोग नाही. म्हणून याची सुद्धा तरतूद भारतीय घटनाकारांनी केली होती. म्हणजे किती विचारपूर्वक आपल्या भारताची राज्यघटना लिहिताना किती काळजी घेतली गेली याचा विचार करा. मग कलम 20, कलम 21 आणि कलम 22 या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं संरक्षण करणारी कलम आहे. म्हणून कलम 19ने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, पण या स्वातंत्र्याचं रक्षण कुणी केलंय? कलम 20, 21 आणि 22 मधल्या कलमाने. त्याचा विचार आपण पुढच्या भागात करूया. आज आपण इथेच थांबूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.